नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी व्हिडिओ करण्यासाठी थोडी बाहेर आलेली आहे. बाहेर म्हणजे माझे सबस्क्रायबरच आहे, आपल्या शेजारीच राहतात, म्हणजे दुसऱ्या नाही का, दुसऱ्या शेतात राहतात. तर आपल्या शेताशेजारीच त्यांचं पण शेत आहे. तर त्यांनी मला विचारलं होतं की ताई कढीपत्त्यासाठी काय करू. तर मग मी म्हटलं मीच व्हिडिओ करते ना, काय करायचं ते मीच करते. तर म्हणून मी त्यांच्याकडे आलेले आहे आणि त्यांच्याकडे एक छोटेसे 2 कढीपत्त्याची झाडं होते. तर त्याच्यासाठी मी कुठल्या खताचं आणि कुठले कुठले खतं त्यांना द्यायला सांगितलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. तर हे मी झाड आधी उकरून घेत आहे त्यांचे, कारण उन्हामुळे खूप असं हे झालेलं आहे. पण ते कढीपत्त्याला आहे ना, पाणी जरी कमी असलं तरी पण ते छान असं हिरवं हिरवं दिसतं, म्हणजे पानं असे काळपट दिसतात. तर मग मी त्यांना सांगितलं होतं की त्याला पाणी देऊ नका, मग आपण हे तांदळाचं पाणी टाकल्यानंतरच आपण त्याला पाणी देऊ. तर मी हे छान असं काढू, याच्या मुळ्या थोड्याशा मोकळ्या करून घेत आहे आणि मग मी याच्यात हे टाकणार आहे, जे आपण पाणी देणार आहोत त्याला ते. तर याला तुम्ही वर्मी कंपोस्ट टाकू शकता, शेणखत टाकू शकता, किंवा वेस्ट किचन जे खत असतं ते टाकू शकता. आणि असं म्हणजे जे रोप असतात किंवा तुम्ही नर्सरीतून जे आणलेले असतात, तर त्याची माती वेगळी असते आणि आपली जी जमिनीतली माती वेगळी असते, कारण त्यांनी ते झाडं रोपण्यासाठी ती म्हणजे ते एक हे तयार केलेलं असतं, त्यामुळे ते छान असे येतात. तर हे सीडपासून झाड तयार झालेलं आहे. त्या म्हणतात की बी पडले होते, आता असतात आसपास कुठं वस्तीवर जर झाडं असतात ना, तर पक्षी आणतात. बऱ्याच जणांच्या इथं हे झालेलं असणार की पक्षी आणून टाकतात, तर ते रोप उगतं. तर हे बघा, हे आहेत तांदूळ. तर हे तांदूळ त्यांनी चाळून ठेवलेले, म्हणजे ठेवलेले जे तांदूळ होते ना, ते तांदूळ भिजवून ठेवले होते. तर अशा प्रकारे आपण हे तांदळाचं पाणी कढीपत्त्याच्या झाडाला देणार आहोत. तर भरपूर सारे खतं असतात आता, जे म्हणजे यांना तर सोपं आहेच म्हणा. शेणखत म्हणा, किंवा आपण जे किचन जे वेस्ट असते ते खत आपण घरी बनवतो, ते मी त्यांना देणार आहे. पण मी आता सकाळी सकाळी अचानक आल्यामुळे ते खत काय मी घेऊन नाही आलेले, तर त्यांना मी ते पण खत देईल. आणि वर्मी कंपोस्ट पण मला आता नर्सरीत जायचंच आहे, तर आपण नवीन झाडं आणणार आहोत, तर त्यावेळेस मी त्यांना ते पण आणून देईल. पण तोपर्यंत आपण ह्या पाण्याचा वापर केलेला आहे, तर मला तर अनुभव आहे. म्हणजे मी झाडांना घालते, तर मला माहिती आहे खूप छान असं आपलं याचं झाड फुटाचं. प्रत्येक झाड ह्या तांदळाच्या पाण्याने कुठलंही झाड इतकं छान फुटतं ना, आणि 2-3 दिवसात फरक दिसायला लागतो तुम्हाला, जास्त पण नाही. आणि तुम्हाला जर जागेच असं जास्त ढेरेबाद जर झाड करायचं असेल, तर त्याच्या वरची शेंडी तुम्ही कट करू शकता, जेणेकरून त्याला छान असे चौकून फुटवे फुटून येतील. आणि या अशा सुकलेल्या काड्या त्या काढून टाकायच्या आहेत. आणि कसं असतं ना, कढीपत्त्याचं झाड पाहिजेच. आता कुंड्यात असतं कुणाकुणाचं आपण कशात पण लावतो, पण खरंच ना कढीपत्त्याचं झाड पाहिजे, म्हणजे माणसं आडून नाही पडत की पटकन भाजी करायची असली, तोडले आपले 2 पानं टाकले, ते आणून आणि फ्रीज वगैरेमध्ये असं ठेवलं की ते पण खराब होऊन जातात. तर त्यासाठी हे खूप छान असं सोपा उपाय आहे आणि एकदम छोटेसे. आणि हे बघा, इकडे 2 हे पण सीडपासूनच तयार झालेले आहेत. हे बघा, वेगळे वेगळे 2 रोपं आहेत. तर त्यांची ते आंब्याचं झाड आहे, तर त्याच्या खाली हे बी उगवलेले आहेत. तर ते नक्कीच पक्ष्यांनीच आणून टाकलेले असणार आहे कुठून तरी. तर हे पण झाडं खूप छान आहे. तर याला पण आपण हेच पाणी देणार आहोत, तांदळाचंच पाणी. हे जरा जास्त हिरवे आहेत, हे नवीन रोपं आहेत ना, तर यातलं एक रोप मी नेणार आहे नंतर. पण अजून पाऊस नाही पडला, तर पाऊस पडल्यानंतर नेणार आहे. तर छान असं त्याला मी जरा वेगळं कुंडीत लावणार आहे, आणि जास्त काय वाढून नाही देणार. कट 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 करून जागीच असं ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला नाही का भाजीपाला आपल्याला म्हणजे भाजीला लवकर टाकायला. आणि ते काय होतं, मी पहिलं माझ्याकडे होतं ते हौदापाशी होतं, तर पूर्ण हौदात त्याच्या मुळ्या फुटल्या होत्या, म्हणजे रोप तयार झाली होती. तर याची मुळीसुद्धा फुटते. रोप पण एक जरी त्या रोपाला, आता मी जे रोप नेईन तेव्हा बघा, याला एक जरी मुळी आली ना, तरी पण ते फुटून जातं, झाड छान रोपून जातं. तर बघू शकता तुम्ही, खूप छान असं आपलं त्यांच्याकडे पत्तीचे आपलंच येत होतं, कारण आपण आपलं आपलं करत असतो ना आपल्या इथं. तर त्यांचे 2-3 झाडं आहेत कढीपत्त्याचे. तसंच काल विषय निघाला, तर म्हटलं मीच चला मग माझा पण एक व्हिडिओ होईल आणि तुम्हाला पण सांगता येईल की नेमकं काय केलं पाहिजे. तर अजूनही भरपूर सारे उपाय आहेत कढीपत्त्याचे. छान छान खतं दिले तर अगदीच व्यवस्थित कढीपत्ता येऊ शकतो. आणि पाणी जर असेल तर तसा पण येऊ शकतो. पण आपल्याला अजूनच जर चांगला पाहिजे, तर म्हणजे मोठं होईस्तोवर, हे छोटेले आहेत ना, अजून एकदा छान असे
वाढले आणि मोठे झाले की अजूनच छान होतात ते आणि भरपूर छान असे काळे काळे पानं असं वाटतं लगेच तोडावं आणि भाजीत टाकावं नाही का. किती छान असे पानं आहेत. तर आता इथून पुढे याचे मी तुम्हाला परत नंतर एक व्हिडिओ त्याचा करून दाखवेल तुम्हाला की आपण ज्या ताईंना आपण जे सांगितलं होतं ते किती त्याचा प्रभाव झालेला आहे आणि किती छान असं त्यांचा कढीपत्ता फुटलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. छोटे छोटे व्हिडिओ आहेत रांगोळीचे ते पण नक्की बघा आणि असाच सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या इथून पुढेही आणि सगळ्यांना सपोर्ट करून पुढे घेऊन जाऊया. तर चला आपण भेटू परत. तोपर्यंत